तृप्ती देसाई आपल्यासोबत आहेत। ताई, अरुणा सबाने ह्या लेखिका आहेत, त्यांनी एक कारवाईची मागणी जी आहे ती मुख्यमंत्र्यांना पत्र देत केलेली आहे की खरातांसोबत ज्या महिला आहेत त्या स्वच्छेने गेलेल्या आहेत आणि व्हिडिओमध्ये दिसतंय की कुठल्याही प्रकारचं गोंगीचं औषध असेल किंवा समोहित केलेलं दिसत नाही, महिला स्वतःवरून गेलेत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी जी आहे ती सबाने यांनी केलेली। अशोक खरातला जेव्हापासून अटक झालेली आहे त्यावेळेपासून आपण बघत असाल की अशोक खरातच्या वेगळ्या विषयी जे आहेत ते वेगवेगळे लेख येत आहेत, परंतु कोणी जर लेखिका असं म्हणत असेल की ज्या पीडिता आहेत त्यांच्यावरच कारवाई व्हावी, तर मला वाटतं मग त्या ज्या काही कोणी लेखिका आहेत त्या अशोक खरातला वाचवण्याचा प्रयत्न करतायत का? कारण ज्या वेळेला अशोक खरातची दहशत होती, धमक्या दिल्या जायच्या, ब्लॅकमेल केलं जायचं, म्हणून अनेक पीडितांनी आणि महिलांनी हिंमत केली नव्हती तक्रार देण्याची, परंतु जेव्हा त्याला अटक झाली, जेव्हा SITने आव्हान केलं, तेव्हा अनेक ज्या आहेत त्या पीडिता स्वतःहून ज्या आहेत त्या पुढे आलेल्या आहेत, तक्रारी देत आहेत, गुन्हा दाखल करतायत आणि म्हणूनच अशोक खरातचा जो आहे तो पर्दाफाश होतोय। त्यामुळे असं पत्र जर कोणी मुख्यमंत्र्यांना लिहिलं असेल तर मला वाटतं की तो अशोक खरातला वाचवण्याचा एक डाव असू शकतो। त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर अजित पवारांच्या फोटोवर जे आहे ते भोंदू खरातने फुले मारल्या होत्या, त्याच पद्धतीने एक बड्या नेत्याचा देखील फोटो त्यामध्ये असल्याचा दावा जो आहे तो सुषमा अंधारेंनी केलेला आहे। काय नक्की या दाव्यासंदर्भात सांगा? आता अजितदादा पवारांच्या फोटोवर काळ्या फुल्या केल्या आणि आता तर दादा आपल्यात हयात नाही आहेत, अशा पद्धतीनं जर कोणी असलं काही चुकीचं केलं असेल तर त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे, कारण दादा कधी अंधश्रद्धेला बळी पडत नव्हते, ते कधी असल्या गोष्टी मानत नव्हते आणि त्याच वेळेला दुसऱ्या व्यक्तीचं पण नाव महाराष्ट्रातल्या बड्या नेत्याचं येतं आहे। पण मला असं वाटतं की माझी शंका अशी आहे की ते पवार साहेबांचं नाव असू शकतं, कारण अजितदादा पवार आणि शरद पवार साहेब हे एकत्र येऊ नयेत यासाठी अनेक नेत्यांचे प्रयत्न होते, कारण काही जणांना त्यांच्यापेक्षाही मोठं व्हायचं होतं। त्यामुळं अशा पद्धतीनं खरातच्या माध्यमातून काही काळी जादू, आघोरी पूजा करण्याचा जर कोणी प्रयत्न केलेला असेल तर त्या नेत्यांवर, संबंधितांवर कारवाई होणं गरजेचं आहे। पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये तुम्ही नीलम गोरेंवर आरोप केले की त्यांच्याच पक्षातील माणसांनी मला जे पुरावे दिले, की कोण माणसं आहेत ती? हे बघा, नीलम गोरेंच्या विरोधात जे आहेत ते माझ्या ऑफिसला येऊन जे आहेत ते काही जे साक्षीदार जे खरातच्या ऑफिसमध्ये नीलमताई गोरे यांच्याबरोबर गेलेले होते ते स्वतः येऊन त्यांनी मला सांगितलेलं आहे आणि ते त्यांच्याच शिवसेनेतले लोक आहेत, काही महिला आहेत, काही पुरुष आहेत आणि जिथं कधी योग्य वेळ येईल, तपासाची वेळ येईल किंवा जेव्हा कधी पुरावे देण्याची वेळ येईल तेव्हा ते स्वतः जे आहे ते मीडियासमोर, एकनाथ शिंदे साहेबांसमोर किंवा SIT समोर येऊन जे आहेत ती साक्ष देणार आहेत। कॅमेरामन सुशांत समीर, रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।